सूरज चव्हाण यांनी त्या ट्रोलर्सला खणखणीत उत्तर दिलेलं आहे। झापूक झुपूक चित्रपटाचा टीजर आला आणि लोकांनी म्हटलं, अरे कोण आहे हा, ह्याला ऍक्टिंग मधलं तरी कळतो का। कट टू आता तीच लोक झापूक झुपूक चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर म्हणतात, भावा काय अभिनय केलास, काय ऍक्टिंग केलीस, भावा काय जबरदस्त ट्रेलर झालाय। तर हा कायापालट झाला कसा काय, हा सगळा कायापालट त्या ट्रेलरमुळे झालाय। तो त्या ट्रेलरचा रिव्ह्यू आता आपण करणार आहोत। मराठी बिग बॉस सीझन 5 चा विनर सूरज चव्हाण ह्याचा चित्रपटाचा ट्रेलर आला आणि त्या चित्रपटाचं नाव आहे झापूक झुपूक। चला तर मग त्या ट्रेलरचा आपण रिव्ह्यू करूयात, पाहूयात की ट्रेलर कसा आहे। तर सर्वात पहिला मी तुम्हाला एक व्हिडिओ जी मी मागे बनवली होती 15 दिवसाआधी, ती अशी होती की सूरज चव्हाण ह्याला खूप ट्रोल केलं जाते, तर ते ट्रोल करणं बंद करायला पाहिजे। त्यात मग तुम्ही रिझन सुद्धा सांगितलं होतं की त्याचा पहिला आपण अभिनय बघावा, त्याचं चित्रपटातलं काम बघा, नंतर तुम्हाला जी नावं ठेवायची ती नावं ठेवा। आणि आता जेव्हा मी ते ट्रेलर बघतोय तेव्हा मी खरंच जे म्हटलं होतं ते खरंच होणार आहे असं मला काहीसं वाटत आहे। चला तर मग ट्रेलरच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूयात। सर्वप्रथम पाहूया की अभिनय कसा झालेला आहे। सर्वात प्रथम मी हे म्हणू इच्छितो की सूरज एक रील स्टार आहे, बरोबर। रील स्टार ते एक चित्रपटामध्ये लीड अभिनय करणं हे किती मोठं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करणं काही छोटी गोष्ट नव्हती। म्हणजे तुम्ही बघाल की त्याच्या रीलवर खूप लोक हसायची, पण आता जेव्हा त्याने अभिनय केला, त्याने तेवढे डायलॉग्स पाठांतर केले, त्याचा जर का चेहऱ्यावरचा अभिनय पाहिला, तो एका सीन मध्ये रडताना दाखवला, तो सीन पाहिलात, ते पाठांतर करणं, ते एक्सप्रेशन्स देणं, ते संवादाची फेक, हे खरंच कठीण होतं। आणि खरंच मी म्हणेन की एक नॉन ऍक्टर असून सुद्धा कुठेही वाटत नाहीये की सूरज चव्हाण हे एक नॉन ऍक्टर आहे किंवा त्यांनी ऍक्टिंग येतच नाहीये, त्याचा पहिला चित्रपट आहे। खरंच माझा हॅट्स ऑफ आहे सूरज चव्हाण याला, त्यांनी खूप प्रचंड मेहनत घेतलेली आहे चित्रपटासाठी आणि ते दिसते आहे तो, आणि भन्नाट अभिनय केलेला आहे। सहकलाकार जे पाहिलं तर मिलिंद गवळी आहे, त्याच्यानंतर जी मेन लीड ऍक्ट्रेस आहे तर ती आहे जुही भागवत, तर त्यांचा सुद्धा अभिनय छान दिसतोय। पण सूरज चव्हाण यांनी एकटा खांद्यावर हा चित्रपट घेऊन जाणार असं कुठेतरी वाटतंय। खूप छान अभिनय केलेला आहे असं म्हणायला आता हरकतच नाही। जर का कोणी नावं ठेवत असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे। तर आता पाहूयात की ट्रेलर कसा कट झाला। तर मला ट्रेलर कट झालेला खूप आवडला, म्हणजे एक सीन्स बारकाईने दाखवले, ते इमोशनल सीन्स असतील, डायलॉग वाले सीन असतील, कॉमेडी पंचेस वाले सीन असतील, आणि स्पेशली कॉमेडी पंचेस एक्झॅक्टली लँड होतात। म्हणजे तो वाला सीन जर का तुम्ही पाहिला तर की गणितामध्ये सुद्धा ग असतो का किंवा ग शिकवला जातो का, असा वाला काही सीन आहे, तर तो वाला सीन सुद्धा जबरदस्त झालेला आहे। आणि मस्त त्याच्या जसा यायला हवा सीन तो तसाच ट्रेलरमध्ये येतो आणि पटकन हसू आणतो चेहरा, त्यामुळे ते सुंदर दाखवलेलं आहे। इमोशनल सीन्स जे आहेत ते खूप भारी कट केलेले आहेत आणि एकामागोमाग एक परफेक्ट रचलेले आहेत, त्यामुळे ट्रेलर खूप एक्साइटिंग वाटतो। भले असं वाटतं की आपण पूर्ण चित्रपट बघतोय, पण त्याच्या मागील ट्विस्ट असे काय असतील असंही सुद्धाही वाटतं सेम टाइमला, तर ते खूप छान आहे ट्रेलर बाबतीत मी म्हणेन। आणि खूप जबरदस्त ट्रेलर कट झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि स्पेशली नंतर कौतुक ते म्हणजे केदार शिंदे सरांचं, जे डायरेक्टर आहेत, दिग्दर्शक आहेत, कॅप्टन ऑफ द शिप म्हणायला लागेल, कारण खूप निगेटिव्ह कमेंट्स येत होते आणि खूप काही बोललं जात होतं, पण त्यांनी आपली बाजू ठाम ठेवली आणि आज आपण ट्रेलर पाहतोय। जबरदस्त ट्रेलर झालेला आहे आणि खरंच कौतुक की सुंदर ट्रेलर एडिट केलं आणि मला वाटतं की चित्रपट खूप भारी असणार आहे। आणि जी लोक बोलत होते की सूरज चव्हाणसाठी कोण पैसे खर्च करून थिएटरमध्ये जाईल, तर तीच लोक नक्कीच थिएटरमध्ये तो चित्रपट पाहायला जातील अशी माझी कुठेतरी मनात ना वैयक्तिक असं माझं पर्सनल मत आहे। तर आता येऊयात की म्युझिक कसं आहे। तर झापूक झुपूक हे गाणं ठीकठाक होतं, म्हणजे चाललं गाणं, पण अजून चालायला हवं होतं पण चाललं। पण जी अजून गाणी दिसत आहेत, म्हणजे चंदन कांबळ्यांनी गायलेलं गाणं आहे, ते मला वाटतं की खूप हिट होणार आहे। हे मार्क करून ठेवा, ते गाणं खूप हिट होणार आहे आणि ते गाणं मला खूप आवडलं। म्युझिक जर का बॅकग्राऊंड स्कोर एकंदरीत बघितला ट्रेलरमध्ये तर खूप छान आहे आणि मस्त, म्हणजे त्या सीनला कॉमेडी पंचेसला वगैरे तो बॅकग्राऊंड स्कोर परफेक्ट वापरला असं वाटतं। आणि एकंदरीत
जबरदस्त म्युझिक झालेलं आहे असंही म्हणायला हरकत नाही. व्हिज्युअल्स खूप छान दिसत आहेत, म्हणजे जे गावचे सीन आहेत ते खूप छान दिसत आहेत. त्यानंतर एक सीन आहे जिथे पूर्ण आग आहे आणि तो धावताना दिसतोय, तर ते वाले व्हिज्युअल्स छान आहेत. त्यानंतर एका दगडावर सूरज हा बसलाय आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रू वगैरे, तर तो वाला सीन सुद्धा जबरदस्त आहे. तिथेही व्हिज्युअल छान दिसतात. गावचे पर्सनली सीन्स खूप छान घेतलेले आहेत. शाळा दाखवलेली आहे, तर ती शाळा एक त्याच्यामुळे एक नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. आणि एकंदरीत जी स्टोरी जर का तुम्ही पाहिली तर लव्ह स्टोरी वगैरे असं आहे आणि थोडासा ऍक्शन सीन्स वगैरे असणार आहेत त्यामुळेच, कारण थोडंसं लव्ह स्टोरी म्हटल्यावर ऍक्शन सीन्स आले, कारण नकार वगैरे येतो, तर ते सगळं आहे. पूर्ण पॉवर पॅक चित्रपट आहे असं वाटतंय एकंदरीत ट्रेलरवरनं. आणि मला असं वाटतंय की पॉझिटिव्ह खूप वाईब्स येत आहेत आणि ट्रेलर जसा भारी झालाय तसा चित्रपटही भारी असणार आहे. आणि सगळेजण सूरज चव्हाण ह्याचा चित्रपट बघायला जाणार आहे. आणि सूरज चव्हाण यांनी त्या ट्रोलर्सला खणखणीत उत्तर दिलेलं आहे असं म्हणायला आता हरकतच नाहीये यार. काय उत्तर दिलं म्हणजे इतके लोक बोलत होते की काय हिरो आहे का, ह्याला काही चेहरा आहे का हिरो सारखा वगैरे, त्या सगळ्यांना एकूणच उत्तर दिलेलं आहे. म्हणजे तो शटर ओपन करतोय आणि तेव्हा जे म्हटलंय की अरे कोण आहे हा, ह्याचा चेहरा तर हिरो सारखा वगैरे, तर खरंच त्या सगळ्यांना उत्तर दिलं. आणि तो पर्सनली तोच वाला सीन मला खूप आवडला, पहिला वाला जो शटर उघडताना वगैरे. आणि लास्टचा सीन, हो मॅक्झिमम शॉट, तो वाला सीन ही जबरदस्त आहे. त्यामुळे सूरज चव्हाण ह्याला खूप खूप शुभेच्छा. म्हणजे जितका चांगला ट्रेलर होऊ शकतात तितका चांगला ट्रेलर बनलेला आहे. आता फक्त चित्रपटाची वाट बघतोय. माझ्याकडनं केदार शिंदे, सूरज चव्हाण आणि जिओ स्टुडिओज या संपूर्ण टीमला माझ्या युट्यूब चॅनलकडनं आणि माझ्याकडनं खूप खूप मनापासून शुभेच्छा. हा चित्रपट खूप चालू हीच इच्छा. तर इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि हो विसरू नका, लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.